हॅलो फ्रेंड्स, आय वेलकम यू ऑल इन मॅथ्स क्लासेस बाय के. तर पहा, कन्सेप्ट ऑफ द डे मध्ये पाहणार आहोत आपण आजचा अंकगणित मधला जो कठीण चॅप्टर ज्याला म्हणता येईल की चक्रवाढ व्याज हे सर्वात कठीण आहे. कारण याच्यामध्ये फॉर्म्युलेज तसे 11 आहेत, पण आपण याला प्रयत्न करू की तुम्हाला हा टॉपिक आवडेल. या लेवल पर्यंत आपण ह्याची कन्सेप्ट तुम्हाला शिकवणार आहोत. एकही फॉर्म्युला या चॅप्टर मध्ये यूज करणार नाही. या चॅप्टरचा प्रॉब्लेम हाच आहे की याच्यामध्ये फॉर्म्युले भरपूर आहेत आणि किचकट फॉर्म्युले आहेत, आणि सगळे या चॅप्टरचे शॉर्ट ट्रिक्स लक्षात ठेवून आणि म्हणजे विचित्र विचित्र ट्रिक्स बनवूनच याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. पण आपल्याला तसं करायचं नाही. आपल्याला ती कन्सेप्ट शिकायची आहे. पहा, चक्रवाढ व्याजाची. आता चक्रवाढ व्याज पाहूयात आपण या क्वेश्चनला. आता पहा, अमितने जयंतीकडून 11,000 रुपये एवढी रक्कम वार्षिक 10% व्याजदराने वार्षिक गणनेनुसार पहा. वार्षिक या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट काय आहे? ती गणना वार्षिक झाली आहे का 6 महिन्याची झाली आहे का 4 महिन्याची का 3 महिन्याची, हेही इम्पॉर्टंट आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहा, इथं काय आहे, तर त्याने 11,000 एवढी रक्कम वार्षिक 10% दराने घेतली आणि वार्षिक गणनेनुसार चक्रवाढ व्याजाने कर्जाऊ घेतली. पहा, सर्व थकबाकी भरण्यासाठी 2 वर्षानंतर, आता टाइम पिरियडही इम्पॉर्टंट आहे. 2 वर्षानंतर अमितने भरलेली एकूण रक्कम शोधा. एकूण रक्कम शोधायची आहे. म्हणजे त्याने जर सपोज, मला एक सांगा, ही जर समजा त्याने जर 100 रुपये घेतले असते, सॉरी आपण 11,000च पकडू, त्याने 11,000 जर घेतलेले आहेत, हं, आणि 10% दरानेच घेतले असते आणि 2 वर्षानंतर त्याने ते रिटर्न दिले असते. पण ते जर सरळ व्याजाने असते, हे पहा, चक्रवाढ व्याजाने, सरळ व्याजाने असते, तर आपण सरळ काय केलं असतं, 10 गुणिले 2 हे 20% काढले असते याचे, किंवा याचेच 120% काढले असते, 120% काढले असते, आणि हे आपण इथं सॉल्व्ह केलं असतं. 0 0 आणि 12 1 12, 1 12 1 12, आणि हा 13,200 झाले असते आपले. पहा, हे जर सरळ व्याज असतं तर, अर्थात सरळ व्याज असतं तर. पण हे सरळ व्याज नाही आहे, इथं काय चक्रवाढ व्याज आहे. तर याला सोडायची पद्धत, फॉर्म्युला वगैरे आपण यूज करणार नाही, मी तर तुम्हाला आधीच सांगितलं. तर आपण याला कसं सॉल्व्ह करणार पाहूयात आपण. हे पहा, हे जे झालं हे सरळ व्याज होतं. चक्रवाढ व्याजाचं आता मी तुम्हाला सांगणार आहोत. एकदा नाही समजलं तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल. पहा, त्याने काय केलं, 11,000 एवढी रक्कम वार्षिक 10% दराने वार्षिक गणनेनुसार चक्रवाढ व्याजाने कर्जाऊ घेतली. पहा, दर किती आहे हे बघा, व्याजाने घेतलेली रक्कम किती आहे, हे 11,000. तुम्ही प्रिन्सिपल म्हणू शकता, हे 11,000 आहे. आणि रेट म्हणजे दर किती आहे, 10% वार्षिक आहे. आणि टाइम पिरियड किती आहे, 2 वर्ष. ह्याला ते फॉर्म्युला जो आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये जर हे व्हॅल्यू पुट कराल तर हे कुठचे कॅल्क्युलेशन होतील, हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे नाही आहे. तर पहा, काय करणार आपण, आपला आधी रेट पहा, 10%. या चॅप्टरमध्ये आपल्याला पूर्ण मॅथमॅटिक्समध्ये आपण रेशो मेथडने सॉल्व्ह करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला यूज करायचं कमीच काम पडेल. पहा, आता 10%ला आपण असं लिहू शकतो का, हे तुम्हाला आता लक्षात ठेवावं लागेल. रेशो 10%ला आपण 1/10 लिहितो. म्हणजे जर आपली प्रिन्सिपल फी, मुद्दल जे काय ते जर 100 असेल आणि त्याच्यावर 1% आपला काय होत आहे, व्याज होत आहे. पहा, 10%चा अर्थ हाच होते. म्हणजे 10 जर आपण व्याज घेतलं, काय लोन घेतलं, कोणाकडून कर्ज घेतलं, तर त्याचे आपल्याला 11 द्यावं लागतील. हे झालं पहिल्या वर्षी. आता दुसऱ्या वर्षी पण पहा, रेट तोच आहे, रेट चेंज नाही झाला. म्हणजे 10 रुपये जर घेतले तर आपल्याला 11 द्यावं लागतील. हे झाले 2 वर्षाची आपली काय झाली, स्टोरी झाली. आपण याला सायकलही म्हणू शकतो. कधी-कधी काय होतं, इथं इयरच्या ऐवजी 4 महिने, 3 महिने येतात. तर त्यामुळे आपण इथं लिहिलं इयर, आता इयरली आहे तर, आपण याला सायकल लिहिणार याच्यानंतर. आता पहा, 10चे किती झाले, 11 झाले पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी 10चे काय झाले, 11 झाले. आता याच्यावर काय असते माहिती आहे का, हे सरळ व्याजासारखं ना, आपल्या आधीच्याच मुद्दलवर आपलं व्याज नसते. आपलं जे व्याज असते ते पहिल्या वर्षी जर आपलं काही व्याज झालं असेल तर त्या व्याजावरही आपल्याला व्याज लागत असते. त्यामुळे हे थोडंसं किचकट होऊन जाते. तर पहा, याला आपण आता रेशोमध्ये आता हे असं याची मांडणी केली आहे. 10चे आपले 11 झाले पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 10चे 11 झाले. या दोघांचे आपण मल्टिप्लिकेशन करणार. पहा, हे झाले 10 10 100, आणि हे झाले 11 11 1 to 1. आता पहा, हे आपली काय आहे, इथं हे प्रिन्सिपल आहे. आधीची आपली काय आहे, प्रिन्सिपल आहे, आणि हे आपलं 2 वर्षानंतर आपल्याला काय, जी अमाउंट आपल्याला परत करायची आहे, 10% व्याजाने झालेली अमाउंट किती आहे, 121 आहे. पण इथं काय म्हणणं आहे याचं, एक्झामिनरचं म्हणणं आहे की या 100ची व्हॅल्यूच किती आहे, 11,000 आहे. पहा, या 100ची व्हॅल्यू किती आहे, 11,000 आहे. म्हणजे 110 पट आहे. तर 100ची व्हॅल्यू 110 पट आहे, तर हा जो
121 आहे याचीही 110 पट असते लक्षात ठेवा. आता याचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर इथं पहा 21 मध्ये आपल्याला 11 गुणिले 11 आहेत आणि 110 मध्ये पण काय आहेत? 11 आहेत. म्हणजे आपल्याला 11चा क्यूब होते 1331. 1331 आणि हा एक 0. म्हणजे 121 ला 110 ने जर गुणलं तर आपल्याकडे किती येतील? 13,310. म्हणजे आपली मुद्दल होती 11,000 आणि आपलं व्याजासहित आपली किती झाली? पूर्ण अमाउंट आपली किती झाली? 13,310. हे बघा हेच आपलं काय ॲन्सर आहे. तर 2 वर्षानंतर त्याला एवढी अमाउंट परत करावी लागेल अमितला. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पहा कुठलाच फॉर्म्युला यूज केला नाही. तुम्हाला कदाचित ते किचकट वाटत असेल, पण याच्यापेक्षा बेस्ट मेथड आहेच नाही या चॅप्टरसाठी. रेशो मेथड बेस्ट आहे पहा. आणि याच पद्धतीने तुम्हाला ते सॉल्व्ह करावं लागणार आहे. समजलं नसेल तर 2, 3, 4 वेळा व्हिडिओ पहा. जसं तुम्हाला जर तुम्हाला वन टाईममध्ये समजलं असेल, तर मग काही प्रॉब्लेमच नाही. क्वेश्चनची प्रॅक्टिस वगैरे करा. पण समजलं नसेल तर ॲट तुम्ही 2-3 वेळा त्या व्हिडिओला 2-4 वेळा काय तुम्ही त्या व्हिडिओला पहा. म्हणजे तुम्हाला ते कळेल, की ॲक्चुअल कन्सेप्ट काय आहे. आता एका क्वेश्चनमध्ये असं नाही समजणार, बट पुढे जसे क्वेश्चन येतील तसे आपण ते सॉल्व्ह करणार आहोत आणि येणारे जे टी-सी-एस, आय-बी-पी-एस एक्झाम गेला. आय-बी-पी-एसचे क्वेश्चन तर आउट होत नाहीत. टी-सी-एसचे आउट होतात. तर हे टी-सी-एसचेच क्वेश्चन आता तलाठीमध्ये विचारलेले हे प्रश्न आहेत. तर जे आता समोर आणखी जे टी-सी-एसने घेतलेले जे आहेत क्वेश्चन आता कंपायलेशन आपण केलेलं आहे. तर समोर आपण एक एक कन्सेप्ट पाहणार आहोत. जसे क्वेश्चन येतील तसे आपण घेणार आहोत. ठीक आहे फ्रेंड्स. थँक यू.